कर भरण्याचा त्रास संपणार आहे. व्हेनेझुएलातील कारवाई मग पाकिस्तान इतका तणावपूर्ण का आहे? कामा रुग्णालयात लवकरच वन स्टॉप सेंटर होणार आहे. सिद्धरामय्या इतिहास रचणार आहेत. आरटीओ मधील सेवा 2 दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. राजेश मापुसकर AI वर स्पष्टच बोललेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 6 जानेवारी वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे कर प्रक्रियेची. कर भरण्याच्या आणि सरकारी कामकाज हाताळण्याच्या पद्धतीमध्ये भारत एक मोठे डिजिटल परिवर्तन घडवून आणणार आहे. केंद्र सरकार आपली कर प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित करण्याच्या दिशेने काम करतंय. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सरकार त्यांच्या कर पोर्टलच्या ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये तृतीय पक्ष प्रवेश प्रदान करण्याची तयारी करतंय. याचा अर्थ असा की कंपन्यांना कर भरण्यासाठी वारंवार सरकारी वेबसाईटना भेट द्यावी लागणार नाही. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या प्रणाली हे काम हाताळतील. सरकारने वस्तू आणि सेवा कर प्रणालीसाठी API प्रवेश आधीच प्रदान केलाय. आता असं वृत्त आहे की लवकरच प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्कांसाठीही अशीच कार्यक्षमता लागू केली जाऊ शकते. या प्रकरणाशी परिचित लोक म्हणतात की या हालचालीमुळे कर सल्लागार कंपन्या आणि तंत्रज्ञान पुरवठादारांना नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनं विकसित करण्याची परवानगी मिळेल. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची. व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली. ही घटना लॅटिन अमेरिकेत घडली असली तरी त्याचे परिणाम जगभर जाणवत आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये चिंता वाढतीये. हे केवळ राजकारणामुळे नाही तर इतर अनेक महत्त्वाच्या घटकांमुळे आहे. व्हेनेझुएलाच्या लष्कराकडे मोठ्या प्रमाणात चीनी शस्त्र आणि लष्करी यंत्रणा होत्या. तरीही व्हेनेझुएला अमेरिकेच्या कारवाईला प्रभावी लष्करी प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पाकिस्तानमधील शहबाज सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठ्यापैकी सुमारे 82% चीनमधून येतात. पाकिस्तानच्या हवाई दल, नौदल आणि लष्करात वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रमुख शस्त्रास्त्रांमध्ये चीनी आहेत. व्हेनेझुएलातील परिस्थितीमुळे पाकिस्तानला मोठा संघर्ष झाल्यास त्यांच्या लष्करी तयारीच्या प्रभावीतेबद्दल चिंता आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना बऱ्याच काळापासून जनतेचा पाठिंबा मिळत नाही. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे जनतेला सरकारपासून दूर नेलंय. म्हणूनच अमेरिकेच्या कारवाईनंतर तेथे सत्ता हस्तांतरण सोपं झालं. पाकिस्तानमध्येही अशीच परिस्थिती आहे. आर्थिक संकट, महागाई, राजकीय अस्थिरता आणि वाढता सार्वजनिक असंतोष यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दोघांनाही समस्या निर्माण होऊ शकतात. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वन स्टॉप सेंटरची. राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात वन स्टॉप सेंटर सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हिंसा, शोषण किंवा संकटाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांना या केंद्रामार्फत तातडीची, सुरक्षित आणि सर्वंकष मदत दिली जाणार आहे. या केंद्रासाठी रुग्णालयात 5 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वन स्टॉप सेंटर महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत येत असून केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्प आहे. कामा रुग्णालयासारख्या महिला रुग्णालयात हे केंद्र सुरू झाल्याने पीडित महिलांना वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसोपचार सहाय्य एका छताखाली मिळणार असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भटकावं लागणार नाही. केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून पालिका निवडणुकीनंतर ते सुरू केलं जाणार आहे, असं रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे यांनी सांगितलं. देशभरात 150 वन स्टॉप सेंटर सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. महिला आणि 18 वर्षांखालील हिंसा झालेल्या बालकांना वन स्टॉप सेंटरमध्ये आपत्कालीन व आवश्यक वैद्यकीय उपचार, फॉरेन्सिक तपासणी, मानसिक समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला, केस मॅनेजमेंट तसंच गरज भासल्यास तात्पुरत्या निवाऱ्याची सोय उपलब्ध असेल. 24 तास सहाय्य व्यवस्थेमुळे पीडित महिलेला तत्काळ संरक्षण व मार्गदर्शन मिळेल. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशिक्षित कर्मचारी संपूर्ण प्रक्रियेत पीडितेसोबत राहून मदत करतील.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची. कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम होण्यापासून फक्त 1 दिवस दूर आहेत. ते माजी मुख्यमंत्री D देवराज उर्स यांचा 7 वर्ष आणि 239 दिवसांचा विक्रम मोडतील. सिद्धरामय्या यांनी सोमवारी मुख्यमंत्री म्हणून 7 वर्ष 239 दिवस पूर्ण केले. सिद्धरामय्या यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेत आली नाही. 2018च्या विधानसभा निवडणुकीच्या अनिश्चित निकालांमुळे काँग्रेसने JDS सोबत युती सरकार स्थापन केलं. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन कार्यालयाची. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी बंद राहणार आहे. परिवहन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या काळात कार्यालयात कोणताही परवाना, नोंदणी किंवा इतर कोणतेही नियमित काम केलं जाणार नाही. प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी उपनिवडणूक अधिकाऱ्यांनी RTO इमारत आणि त्याच्या परिसराचा ताबा तात्पुरता घेतलाय. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले कर्मचारी आणि वाहनांचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आलेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची नियोजित असलेली निवडणूक लांबणीवर पडली आहे. निवडणूक प्रक्रिया राबवू नये असे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवसह अन्य काही याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत वाढीव सदस्यांबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर 4 तासांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक राजेश मापुसकरांची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हे तंत्रज्ञान सध्या विविध क्षेत्रात झपाट्याने प्रवेश करत आहे. भारतीय सिनेसृष्टीतही त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर त्यांच्या आगामी चित्रपट चिरंजीवी हनुमान द इटर्नलमुळे चर्चेत आलेत. या संदर्भात राजेश मापुसकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसांची जागा घेणारी नव्हे, तर त्यांच्यासोबत काम करणारी शक्ती आहे. AI मुळे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान, सुसंगत आणि कल्पक होऊ शकते. विशेष म्हणजे AIचा मोठ्या प्रमाणावर वापर असला तरी या प्रकल्पात आजही शेकडो कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ सहभागी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. AI पासून घाबरण्याऐवजी त्याला आपला सहकारी मानायला हवं असं मत त्यांनी मांडलंय. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.